महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शिवाजी महाराज की जय। विठ्ठल 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 हरी भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, दोघे देव एक पाही, तया ऐक्य दुजे नाही। भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, शिवा रामा नाही भेद, शिवा रामा नाही भेद, ऐसे देव तेहि सिद्ध। भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, जनी मने आत्मा एक, जनी मने आत्मा एक, सर्वा घटी तो व्यापक। भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, विठ्ठल विठ्ठल हरी ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या संताची या दुसरे चरण संताची या संताची कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी चतुर्दास तुका बाबाजी चतुर्दास तुका कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या एकनिष्ठ शिष्या असं म्हटल्यापेक्षा त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. विठ्ठल प्रस्तुत अभंग संत जनाबाई महाराजांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. जमलेल्या श्रोते महिला आणि पुरुष मंडळी तथा तरुण आणि सगळे माझे बालगोपाल मित्र सगळ्यांना हात जोडून एक नम्रतेची विनंती आहे. कीर्तनाच्या मर्यादित वेळेमध्ये या 4 चरणाच्या अभंगावर चिंतन करत असताना आपण किती चरणापर्यंत किती पदापर्यंत आणि किती शब्दापर्यंत चिंतन करू शकू याची शाश्वती मला तुम्हाला देता येणार नाही. म्हणून अगदी सुरुवातीलाच 4ही चरणाच्या अभंगाचा शब्दशः भावार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकदा अभंगाचा भाव तुमच्या लक्षात आला की या अभंगावर अगदी व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करता येईल. ऐका, जनाबाई महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. समाजामध्ये आजच सामाजिक राजकीय किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनावर जो गटातटामध्ये विभागल्या कारणानं जो वाद उत्पन्न झालेला आहे तो वाद याच काळात होता अशातला काही अर्थ नाही. पूर्वी पदापासून हा काळ संप्रदायामध्ये विभागल्या गेल्या कारणानं एकमेकाच्या संप्रदायावर कुरघोडी करून माझा संप्रदाय कसा मोठा आहे हे दाखवण्यामध्ये समाजामध्ये वाद निर्माण व्हायचा. आणि त्या काळी एका महिलेनं अशा 2 संप्रदायामधल्या सगळ्यांना उपदेश करायचा. ही सुद्धा महाराज उल्लेखनीय बाब आहे बरं का. म्हणून 2 संप्रदायामध्ये चाललेला वाद, एक शैव संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय, हा वाद चालू असताना जनाबाई महाराजांच्या लक्षात आलं आणि जनाबाई महाराजांनी उपदेश करत असताना सांगितलं, अरे वाद करताच कशाला? ज्यांचा वाद तुम्ही करता ते काय करतात? भजन करी महादेव
राम पूजे सदाशिव. ते प्रभू रामचंद्र भगवान शंकराचं पूजन करतात आणि ते भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं भजन करतात. का? कारण ही दोघं वेगळे नाहीत, एकच आहेत. दोघे देव एक पाही, तया ऐक्य दुजे नाही. या दोघांमधलं जे ऐक्य आहे, या ऐक्याचं उदाहरण दुसरं सांगता येणार नाही. हे दोघं एक म्हणजे कोणासारखे? यांच्यासारखेच. जसं उदाहरण सांगितल्या जातं, ऐका 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 ऐका. आकाश कोणासारखं? आकाशासारखं. समुद्र कोणासारखा? समुद्रासारखा. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय कोणासारखा? 9वा अध्यायासारखा. एक परमतुलना आणि एक अवांतर तुलना. अवांतर तुलना 2 पदार्थाची केल्या जाते, पण परमतुलना 2 पदार्थाची होत नाही. त्याच पदार्थाची केलेली तुलना म्हणजे परमतुलना. तसे हे दोन्हीही देव अतुलनीय आहेत, यांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही, तुलना होऊ शकत नाही. हे दोघं किती एक आहेत. या दोघांचं एकेचं उदाहरण म्हणजे कोण? तेच. मग कशाला वाद करता? शिवा रामा नाही भेद, ऐसे देव तेही सिद्ध. म्हणून त्या दोघात भेदच नाही, तर वाद कशाला करता? पण या दोघांचं उदाहरण घेऊन जनाबाई महाराजांनी जागतिक उपदेश आम्हाला करण्याचा प्रयत्न केला. जागतिक उपदेश का म्हणतोय मी? जनाबाई महाराज म्हणतात, अरे हे 2 देव एक आहेत, हिच्यात काय नवल? तुम्ही आम्ही सगळे सुद्धा काय आहोत? एकच आहोत. जनी म्हणे आत्मा एक, सर्वा घटितो व्यापक. मग वाद करताच कशाला? हा थोडक्यात अभंगाचा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर अजून विस्तीर्णपूर्वक आणि उदाहरणपूर्वक चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमासंबंधी पर्याय द्यायचा तो महत्वाचा आणि असा. श्री क्षेत्र पासदगाव या गावामध्ये सालाब्रत प्रमाणे सुरू असलेला आपला हा गावातील अखंड हरिनाम सप्ताह. तर्क वितर्क सांगितले जातात की आपलं सप्ताहाचं वर्ष कितवं आहे. पण आमचं आणि चेअरमॅन साहेबाचं आजच बोलणं झालं, चर्चा झाली. त्यांच्या मुखातून असं मी ऐकलं की या वर्षी आपल्या सप्ताहाचं 27वं वर्ष आहे. 27. कमी अधिक एखादा असू शकते, किंबहुना अजून थोडासा सखोल विचार करा आणि आपला सप्ताहाचा उत्सव कितावा आहे हे सुद्धा कळणं फार महत्वाचं असतं. म्हणजे समोर त्या मुख्य वर्षावर आपल्याला ते सोहळे साजरे करता येतात. पण त्यांच्या बोलण्याप्रमाणे 27व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाचं आज पदार्पण आहे आणि या वर्षीच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हे माझ्या वाट्याला वार्षिक पद्धतीनं आली असं म्हणायला काही हरकत नाही. जवळजवळ 5वं 6वं माझं तुमच्या या क्षेत्रामधलं, या गावामधलं कीर्तन आहे. जवळजवळ बऱ्याच वेळेस आपल्या या सप्ताहाची जागा बदलली, म्हणजे याच ग्राउंडवर, पण व्यासपीठाची, कीर्तनकाराच्या गादीची जागा बदलली आणि जेवढ्या जागा बदलल्या तेवढ्या जागेवर माझं कीर्तन झालं असंही म्हणायला काही हरकत नाही. असं तोंड होतं मारुती रायाकडे, तिथंही माझं कीर्तन झालं. त्या वरच्या स्टेजवर झालता एकदा, तिथंही माझं कीर्तन झालं. एकदा पाऊस आला आणि मंडपच पडला. मग मारुतीच्या मंदिरात, मग तिथंही माझं कीर्तन झालं. आणि या वर्षी जागा बदलली, इथं तर कीर्तनही झालं आणि ही जागा तर जरा लकीच लागली मला, नाही का? कीर्तनासोबत भागवत कथाही या जागेवर माझ्या वाट्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणून या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे कोणी सहकार्य करते त्या प्रत्येकाचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. हा एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ऐका, काहीतरी कोणाचं तरी कारण, योगायोग अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येक कार्याला लागत असतात. आणि या कार्याला ज्यांचा योग अशा प्रकारे लागला, ज्यांची प्रेरणा लाभली, ज्यांचं मार्गदर्शन लाभलं, असे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी अशोकजी महाराज किरकन गेल्या 27 वर्षापासून हा त्यांचाच किंबहुना कार्यकाल असेल की एवढ्या जागा बदलल्या तरी आपल्या गावातला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. जरी देहानं
महाराज आपल्या सोबत नसतील, पण आत्मा आणि चैतन्य स्वरूपाने महाराज आपल्या सोबत आहेत, म्हणूनच एवढं भव्य कार्य आपलं सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून मुद्दाम तिथे माऊली स्थळावरही जाऊन आलो, महाराजांच्या समाधीचंही दर्शन मी घेऊन आलो आणि फार प्रेमळ आणि स्वज्वळ अशा प्रकारे त्यांचा त्या ठिकाणी स्वभाव आणि त्या स्वभावाचंच प्रतिरूप म्हणून आज महाराज त्यांचं मंदिर उभं राहिलं. नाहीतर मंदिर कोणाचंही उभं राहत नाही, स्मारक कोणाचंही उभं राहत नाही, नाही का. म्हणून अशा प्रकारे त्यांचंही दर्शन त्या जागी जाऊन मनोभावे मला अशा प्रकारे करता आलं. म्हणून तारीखही बदलली, मुहूर्तही बदलला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा योग आला, त्यात गावात तरुणांनी स्मारक अशा प्रकारे उभं केलं. म्हणून बऱ्याच वेळेस अंतःकरणामध्ये कधी कधी तसा मी आजच कथेमध्ये विषय केला की चांगल्या कामासाठी मुहूर्त शोधण्याची गरज नाही, पण एखाद्या वेळेस कावळा बसणं खांटी तुटणं असं होत असतं. मग विचार अंतःकरणामध्ये वेगवेगळे येत असतात, पण तसं काही न होता याही मुहूर्तावर अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतोय. आणि दररोज मागच्या वर्षीपासून एक निमित्त आणि एक नियोजन आपण पार पाडतोय, आणि ते नियोजन म्हणजे 40, 45, 50 जसं योगायोग गणित येईल त्या गणितानुसार रोज त्या 40 कुटुंबाकडं अन्नदान आणि त्यांच्याच माध्यमातून कीर्तनकाराची सेवा, त्यांना काय वगैरे मानधन द्यायचं असेल ते सुद्धा महाराज त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे पार पाडण्यात येतं. म्हणून आज ज्या 40-42 घराचा किंबहुना जो काही आकडा असेल तो त्यांचं अन्नदान असेल, त्यांना सुद्धा अशा प्रकारे कोटी कोटी धन्यवाद अशा प्रकारे त्या ठिकाणी देतो. आणि पुनश्च एकदा या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपया जे जे सहकार्य करतात त्यांचं ऋण व्यक्त करून माझ्या बोलण्याला वाट मोकळी करतो, अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. कोणाला आठवत असेल, अगर न आठवत असेल, पण याच 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये मी तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आलो, तेव्हा 1 वर्षी हाच अभंग मी कीर्तनाच्या सेवेसाठी घेतला होता. पण मग बऱ्याच जणाला असं वाटेल, महाराज जर या अभंगावर तुम्ही अभंगावर कीर्तन आमच्या गावामध्ये येऊन केलं तर अभंगाची पुनरावृत्ती तुम्ही का केली? याचं कारण आहे, या अभंगावर चिंतन करत असताना जरा वरुण देवाची कृपा झाली होती, पाऊस आला होता आणि मला वाटते 20 मिनिटं का अर्धा घंटा झाला होता आणि मधातच आपल्याला कीर्तन थांबवावं लागलं होतं. म्हणून त्या अनुषंगानं ती एक आठवण मला अशा प्रकारे झाली आणि त्याच अभंगावरचं चिंतन आपल्याला पुन्हा या ठिकाणी पूर्ण करता यावं. आणि काळाची गरज या अभंगाच्या चिंतनात मांडत असताना, विवेचन करत असताना तुमच्या लक्षात येईल की मी या अभंगावर कोणत्या प्रकारे चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून वेगळ्या प्रकारे अट्टहास करायचा नाही. मागचे 5 वर्ष आता रोज 3-4 तास तुम्ही माझ्या मुखातून कथाही ऐकताय, पण तरी सुद्धा उरलेल्या वेळामध्ये जसं या अभंगावर आपल्याला चिंतन करता येईल, गुरुच्या कृपेने माझ्या बुद्धीनं आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. शब्दशः भावार्थ मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता निवांत या अभंगावर आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. महिला मंडळी विशेष करून तुम्ही जरा कान उंच करून ऐका. का म्हटलं मी? कारण आज जो अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे तो कोणत्या पुरुष संताचा नाही तर स्त्री संताचा आहे. मग शंका क्रमांक 1, स्त्रींना तो अधिकार होता का? महिलांना तो अधिकार होता का? अधिकार होता, म्हणूनच त्यांनी अभंगाची रचना केली असावी. बहुधा जर तसा विचार केला ना माता माऊल्यांनो, ज्या काळात आमच्या जनाबाई महाराजांनी अभंग रचना करण्याचं काम केलं एका महिलेनी, त्या काळात पुरुषाला सुद्धा अभंग करण्यामध्ये किंबहुना कोणत्या कोणत्या समाजामध्ये मनाई होती. जनाबाईच्या नंतर का असेना, काही कालखंड पुढचा का असेना, पण अभंग गाथा रचला म्हणून आमच्या जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा समाजाने काय दिला? त्रास दिला. मग कधी कधी असा प्रश्न पडतो, जर जनाबाईच्या नंतर पुढच्या कालखंडामध्ये आमच्या तुकाराम महाराजांनी अभंग रहित असताना त्यांना त्रास झाला, मग असा कोणता अधिकार होता हो जनाबाई महाराजांना
की त्यांना तो अभंग लिहिण्याची ताकद अशा प्रकारे मिळाली? जरा बारकाईनं चिंतन करा बरं का, लक्ष देऊ नाही का, मला बोलायचंय का, ऐका. मूळतः परमार्थामध्ये महिलांचा अधिकार काय हा विषय जेव्हा आपल्या नजरेसमोर येतो ना, तेव्हा महाराज बऱ्याचशा शंका, कुशंका, गट तट, काही विचारात भेदभाव निर्माण होऊ शकतो. जसा अलीकडच्या काळात, आता जुना प्रश्न जाऊ द्या की महिलांना अभंग लिहिण्याची ताकद होती का, अधिकार होता का, असं म्हणल्यापेक्षा आजचा जो वाद समाजामध्ये उत्पन्न झालाय तो असा उत्पन्न झालाय की महिलांनी कीर्तन किंवा कथा करावी का. इथून सुरुवात करा. अलीकडच्या काळापासून जर महाराज महिलांनी कीर्तन किंवा कथा करावा हा अधिकार त्यांना आहे, तर लगेच महाराज भूतकाळात गेल्यावर आपल्याला ही शंका निर्माण होते, मग ज्या स्त्री संतांनी अभंग लिहिण्याचं काम केलं मग त्यांना कीर्तन करण्याचा अधिकार नव्हता का? महिलांची ताकद काय तेव्हा कमी होती की काय? ऐका ऐका ऐका. 1400 वर्ष सिद्धी प्राप्त करणारे चांगदेव महाराज यांना सुद्धा उपदेश करणारी 10 वर्षाची चिमुकली मुक्ताई माता मुलगी म्हणजे महिलाच होती. किंबहुना आपला भाऊ ज्ञानोबा राय समाजाला कंटाळून एवढं चांगलं वागतोय तरी समाज त्रास देतोय म्हणून झोपडीत जाऊन झोपडीचा दरवाजा लावल्यावर ज्ञानोबारांना सुद्धा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून उपदेश करणारी आमची मुक्ताई माताच होती. मग का हो, अभंग लिहिण्याचा अधिकार, साधू संतांना ज्ञानी लोकांना उपदेश करण्याचा अधिकार त्यांना होता, मग त्यांनी कीर्तन का केलं नाही हाच मुद्दा पुरुष कीर्तनकार पकडतात आणि महिलांना म्हणतात तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही. पण सगळ्यात पहिली मी माझी शंका तुमच्या पुढे मांडून माझं या प्रश्नावर जे उत्तर आहे ते उत्तर पहिले मांडण्याचा प्रयत्न करतो. का? कारण मी बिलकुल कोणत्याच गोष्टीमध्ये भेद करणारा व्यक्ती नाही. म्हणून मला जर विचारलं महिलांनी कीर्तन करावं का, तर मी सरळ सरळ उत्तर देईल महिलांनी कीर्तन करायला काही हरकत नाही, काही हरकत नाही. का? महाराज आमच्या कीर्तनकार कथाकारांना विचारा, आज महिला मंडळींना जर परमार्थातून वजा केलं ना तर गावागावातले सप्ते बंद पडल्याशिवाय राहणार नाही. कथेची ही संख्या मोजा आणि आता लाईव्ह कीर्तनात सुद्धा संख्या मोजा, महिलांची संख्या किती आणि पुरुषांची संख्या किती. म्हणून गावागावातला सप्ताह अगदी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुरू असेल याचं एकमेव आणि महत्वाचे कारणीभूत कोण, तर म्हणजे गावातल्या महिला. ऐका ऐका. मग एवढा मोठा मान आणि सन्मान जर महिलांना असेल तर प्रश्न तोच, मग जनाबाई महाराज अभंग लिहितात कीर्तन का करत नाही? मुक्ताई माता अभंगाची रचना करतात कीर्तन का करत नाहीत? जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा मी बोलतो कशा करताना. ऐका, महिलांनी त्या काळामध्ये कीर्तन केलं नाही हा महिलांचा अधिकार नव्हता म्हणून नाही. नाही, ऐका ऐका बोलतो कशा करताना. सकळास येथे आहे अधिकार, सगळे म्हणजे सगळे झाले, याल तरी यारे लागे. ऐका ऐका. अवघे, अवघे मध्ये काय आले महाराज? सगळे झाले. म्हणजे असं स्त्री पुरुष तर शब्द वापरला नाही ना. जरा लक्ष देऊन ऐका मी बोलतो कशा करताना. म्हणून तिच्यात महिला सुद्धा आल्या. मग त्या काळी त्यांनी कीर्तन न करण्याचा अधिकार त्यांना नव्हता म्हणून नाही, त्यांची शक्ती नव्हती म्हणून नाही, त्यांना ज्ञान नव्हतं म्हणून नाही, किंवा त्या काळात जी पुरुषी शक्ती महिलांवर अत्याचार करत होती एका वाक्यावरून. ते वाक्य कोणतं होतं? महिलांचं कार्य म्हणजे मूल आणि चूल. पण ऐका महिला मंडळींनो, पुरुषावर रागू नका. त्या काळामध्ये तुम्हाला मूल आणि चूल सांभाळण्याचं कार्य जे दिलं होतं याच्या मागं तुमचं एक संरक्षण पण होतं बरं का. ऐका ऐका. समाजामध्ये गर्दीमध्ये महिलांनी मुख्य जाग्यावर उभं राहावं का नाही हा प्रश्न जेव्हा महाराज त्या ठिकाणी उत्पन्न होतो, तर नाही असं जेव्हा उत्तर येतं तेव्हा त्याच्या मागं स्त्रींचं संरक्षण सुद्धा असतं. का? महाराज स्त्री चरित्र संपन्न आहे हो, स्त्री गुण संपन्न आहे हो महाराज. तिच्या अंतःकरणामध्ये कोणत्याच प्रकारचा वाईट विचार नाही आणि ती या गादीवर उभी राहते, काही हरकत नाही. पण तिच्याकडे पाहणाऱ्याच्या सगळ्याच्याच नजरा चांगल्या आणि सारख्या आहेत का?
नाही. जरा विचार करा. मी थोडस सखोल बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी कशा करताना बोलतोय. एका गावातून मला फोन आला, माझी तारीख घेतली, म्हणे महाराज आमचा सप्ताह फाट्यावर आहे. मग एखाद्या महिला कीर्तनकाराची तारीख घेऊन द्या ना, बाईच्या नादानं लोक तरी जमा होतील. आहे का? म्हणजे हे वाक्य कीर्तनात बोलावं का नाही हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. किंबहुना 4-5 वर्षा अगोदर ज्या गावामध्ये मी कथा करायला होतो, आज पुरुष कीर्तनकाराचं कीर्तन 4 किलोमीटर मेन रस्त्यावर जायचं कीर्तन करायला आणायला. हे जातो का गाडी घेऊन महाराजांना आणायला? माझीच गाडी दिसते काय? पेट्रोल काय फुकट आहे की काय? पैसे काय झाडाला लागलेली आहेत की काय? आणि उद्या दीदीचं कीर्तन होतं, न म्हणता 15 मोटरसायकल फाट्यावर हजर. ऐका, मला सांगायचं काय, माता माऊल्यांनो, तुम्ही तुमच्या जाग्यावर योग्य आहात, पण तुमच्याकडं पाहणाऱ्याच्या सगळ्याच्या नजरा योग्य आहेत का हा विचार करण्याचा मुद्दा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महिलांनी कीर्तन करावं का नाही, किंबहुना त्या काळात कीर्तन केलं नाही, याच्या मागचा जो कार्यकाळ असेल, याच्या मागचा जो विचार असेल, तो महिलांच्या संरक्षणाचा असेल. किंबहुना माझं वय नाही तो विषय बोलण्याचा. किंबहुना मासिक धर्माचे जे 4-5 दिवस असतात त्याचा विचार करून महिलांना सक्ती केली असावी. पण आज विज्ञानाने स्पष्ट केलेलं आहे. ऐका, महिन्यातले 5 दिवस म्हणजे स्त्री बाटलेली असते असा जो जुना विचार आहे, तो विचार काय आहे? चुकीचा आहे. त्या 5 दिवसात सुद्धा महिला प्रत्येक कार्य करू शकते. छातीला हात लावून बोलतो, कोणाला विरोध करायचा असेल तर करू शकता. त्या 5 दिवसामध्ये महिला भगवंताची साधना सुद्धा करू शकते, करू शकते. पण मग का? जुना काळ असा होता, महिलांना त्या 4-5 दिवसामध्ये आराम पाहिजे असतो, शारीरिक त्रास नको असतो. मग काय करावं? असं काहीतरी कारण लावावं की महिलांनी त्या 4-5 दिवसामध्ये काय केला पाहिजे? आराम अशा प्रकारे केला पाहिजे. म्हणून तो दृष्टिकोन अशा प्रकारे नजरेसमोर आला आणि किंबहुना तोच विचार चुकीचा पसरत अशा प्रकारे गेला. मग आमची महिला जर पोलीस खात्यात मुलासोबत खांद्याला खांदा लावून काम करत असेल, आमची महिला डॉक्टर, इंजिनियर, देशाचं संरक्षण करण्यासाठी जर भारताच्या सीमेवर हातात रायफल घेऊन उभी असेल, तर या विषयात वाद उत्पन्न करताच का की महिलांनी कीर्तन करावं का नाही करावं? म्हणून स्पष्ट मत आहे, महिलांना परमार्थात सुद्धा जेवढाच अधिकार आहे जेवढा पुरुषांना अधिकार आहे. चला, आपली एक शंका दूर झाली. म्हणून अभंग जरी स्त्री संताचा असेल, पण तोही तितक्याच अधिकाराचा आणि तितक्याच शक्तीचा आहे जितका नामदेवराय, तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय आदी करून बाकी पुरुष संताचा आहे. म्हणून असो वादविवाद होतच असतो आणि या वादविवादाला मिटवण्यासाठी जनाबाई महाराजांनी या अभंगाची रचना अशा प्रकारे त्या ठिकाणी केलेली आहे. चला, पुढचा विचार, पुरुषाचा देह मिळो का महिलांचा देह मिळो, कोणत्याही देहामध्ये आल्यानंतर भगवंतानी हा जो देह आपल्याला दिला तो एकच गोष्टीसाठी दिला. रात्री महाराजांनी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला, याच देही घडे देवाचे भजन. ऐका, मी बोलतो कशा करताना. गोस्वामी तुलसीदासजी तर एका ठिकाणी गोड वर्णन करतात, बडे भाग्य माणूस तन पावा. अरे एवढे आपण भाग्यवान की हा नरदेह तुम्हा मला मिळाला. सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. सुर म्हणजे देव, देवांना सुद्धा हा नरदेह मिळाला नाही, म्हणून इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. त्यांनी सुद्धा महाराज या नरदेहाची अपेक्षा केली. याचं कारण काय? कारण या नरदेहामध्ये येऊन आपल्याला ती साधना करता येते. ऐका, ज्ञानोबारा एका ठिकाणी वर्णन करतात, अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे, पण हरिनाम नाटे ते बरवे. 4 प्रकार 84 लक्ष योन्या, याच्यात एक योनी मनुष्य योनी आहे की या मनुष्य योनीमध्ये येऊन आपल्याला भगवंताची साधना करता येते. ज्ञानोबाराय तर ज्ञानेश्वरीत गोड चिंतन करतात, पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, हा कार्यार्थ वागवा सांडुनिया. अरे अर्जुना, या शरीराच्या गावाला तुम्ही आम्ही कशाला आलो? नेमका आपण तेच विसरलो. आणि सांगू तुम्हाला,
महिला मंडळी ऐका ऐका, एखाद्या वस्तूची उत्पत्ती झाली एखाद्या कामासाठी श्रीकांत बुवा, आणि त्याच कामासाठी ती जर वस्तू वापरण्यात आली तर तिचं सार्थकता होते, आणि त्या कामासाठी ती वस्तू जर वापरता आली नाही तर त्या वस्तूची निरर्थकता झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. हे महाराज जन्माला आल्याची सार्थकता आहे. बघा तुम्ही, आम्ही सगळे शेतकरी आहोत. सोयाबीनचं बी पेरलं आणि पेरलेलं बी उगवलंच नाही, मग सोयाबीनचं बी सार्थकी गेलं का निरर्थकी गेलं? निरर्थकी गेलं. ज्या कामासाठी जे वापरायला पाहिजे होतं ते कार्य त्याच्यापासून झालंच नाही. महाराज मुलानं मुलगी, मुलीनं मुलगा पसंत केला. पसंत झाल्यानंतर मोठे माणसं बसले, मुलीच्या वडिलांनी हात जोडले मुलाच्या वडिला पुढं. म्हणे पाटील, जरा आमची मर्यादा पाहून आकडा बोला बरं का, आमची परिस्थिती पाहून आकडा बोला बरं का. मुलाचे वडील म्हणले, छे छे हो, देवदयेनं सगळं आम्हाला प्राप्त झालेलं आहे, आम्हाला हुंडा पैसा वगैरे काही नको, आमची एकच इच्छा आहे, काय? कार्य चांगलं करा. कार्य चांगलं करा म्हणजे काय करा? मोठं करा. मोठा मंडप, मोठा बँड, चांगलं मिष्टान्नाचं जेवण. म्हणे काही हरकत नाही, तुम्हीच सांगा कोणतं मिष्टान्न. म्हणे करा एखादा लाडू. महाराज ठरवलं. लग्नाच्या 2-3 दिवसा अगोदर जे काही सामुग्री असते ती सामुग्री आणली, आचार्याला बोलवलं, सुगरणबायाला बोलवलं, लाडूची तयारी झाली, आणि लग्नाच्या 1 दिवस अगोदर लाडू बांधून ट्रे मध्ये झाकून ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी वऱ्हाड आलं, स्वागत झालं, वरात निघली, मंगलाष्टक झाले, वरमाला घातल्या, आणि मग महाराज सगळ्या पाहुण्यांची पंगत बसली. पात्र, द्रोण, मीठ, वरण सगळे पदार्थ येऊ लागले. नवरदेवाच्या बापाचं एकाच गोष्टीकडे लक्ष, लाडू येतो का नाही. पण तेवढ्यात महाराज त्या ठिकाणी काय झालं, लाडू आला. लाडू. बापाला आनंद झाला. महाराज ऐका, मी बोलतो कशा करताना. वा वा, नवरदेवाचे वडिलांना आनंद झाला. पाहुण्यानं काय केला, शब्द राखला. लाडू करतो म्हणले, केला. महाराज गजर झाला, आणि गजर झाल्यावर जेवायला सुरुवात केली. एका पाहुण्यानं लाडू खाण्यासाठी असा 3 बोटानं तो लाडू फोडण्याचा प्रयत्न केला. ऐका ऐका, मी बोलतो कशा करताना. काय केलं, 3 बोटांनी लाडू फोडण्याचा प्रयत्न केला. कुठल्या बाया होत्या काय माहित, लाडू जरासा महाराज कडकच झाला होता. 3 बोटानं का लाडू फुटला नाही. त्याला वाटलं जाऊ द्या, जरासा कडक झाला असेल. मग त्यानं 5 बोट लावून तो लाडू फोडण्याचा प्रयत्न केला, पण लाडू जरा जास्त टणक झाला होता. 5 बोटानंही महाराज लाडू फुटला नाही. महाराज ते पाहुणा जिद्दीलाच पेटला. पोळ्या दिल्या सोडून, म्हणे आता लाडूच खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. त्यानं महाराज असा मुठीत तो लाडू आवळला आणि कलकचून ताकद लावून मूळ दाबली, लाडू फुटला नाही. दुसरा हात, दोन्ही हात महाराज दाबले आणि लाडू फोडण्याचा प्रयत्न केला, लाडू फुटला नाही. मग तर रागच आला. पुढे लाडू ठेवला आणि दगड घेतला आणि तो दगड त्या लाडूवर मारला. लाडू तर फुटलाच नाही, पण उडून लाडू बाजूला बसलेल्या एका पाहुण्याच्या दाताला लागला. दात पडला, पण लाडू नाही फुटला. नाही फुटला. महाराज त्यानं दिलं जेवण सोडून. उचला लाडू. मोठा वाडा पाहिला. मोठ्या वाड्याचा 22 फुटाचा दरवाजा, त्या काळचा मोठा. त्या मोठ्या दरवाजाच्या फटीत महाराज लाडू नेऊन ठेवला आणि इतका करकचून तो दरवाजा लोटला, त्या दरवाजाचं एंजिस तुटलं. लाडू नाही फुटला. ऐका ऐका, मी बोलतो कशा करताना. सगळे लाडू तसेच राहिले. लाडू एकाही पाहुण्याच्या खाण्यात गेला नाही. मग त्या लाडूची सार्थकता झाली का निरर्थकता झाली? हो, निरर्थकता झाली. म्हणून तसंच आहे. या नरदेहामध्ये येऊन महाराज आपण काय करायला पाहिजे ते जर केलं नाही तर या नरदेहाचीही निरर्थकता झाल्याशिवाय राहत नाही. केरळमध्ये लंबी उंच वाढणारे महाराज वृक्ष आहेत. ऐका ऐका, भूगोलमध्ये प्रश्न येतो 10व्या वर्गामध्ये की केरळमध्ये वाढणारे झाड उंच का वाढतात? कारण तिथं घनदाट पर्वत रांगा आणि जंगल आहेत. सूर्याचे किरण जेव्हा मध्यवेळी सूर्य येतो तेव्हाच झाडावर पडतात आणि झाडाची वाढ कुणीकडे असते? सूर्याच्या किरणाकडे असते. तिथं महाराज एक शबरी नावाचं वृक्ष, महिला मंडळी, एवढं उंच एवढं मोठं. तुम्ही म्हणसाल किती फळं असतील गोड? त्याला एकही फळ नाही. बरं, नाही तर नाही फळ, नाही तर नाही, पण सावली. महाराज उंच आणि सगळ्या फांद्या त्याच्या अंगाला चिपकलेल्या, सावलीच्याही लायकीच्या नाही. पण पुरुष मंडळी हुशार.
फळाच्या लायकीचं नाही, सावलीच्या लायकीचं नाही, त्याला बुडातून तोडा, 2 भिंतीच्या मध्ये टाका आणि 4-5 पत्र द्या टाकून, ते त्याच्याही लायकीचं नाही का? ते असते उंच पण आतून असते पोकळ. महिला मंडळी त्याच्यापेक्षा हुशार. बरं तेच लाकूड तुमच्या कामाचं नाही का? नाही, ते तोडा, त्याचं इंधन करा, आम्ही चुलीत जळतो. पण ती जात इतकी बेकार, पुढं जळते आणि मागं फुकणारीच्या नाका तोंडात सगळं धुपटच सोडते. म्हणजे ते जाळायच्याही कामा नाही. ते लाकडं जसे काही जाळाच्या कामाचे नसतात ना, तसे काही माणसाचे शरीर असतात महाराज, जाळायच्याही कामाचे नसतात. करावं काय? का या नरदेहामध्ये येऊन महाराज काय केलं पाहिजे, कोणती साधना केली पाहिजे, ते आपल्याला अजूनही कळालं नाही. ते महाराज आमच्या संत जनाबाई महाराजांना कळालं. मग जी साधना देवादिकांनी केली ती साधना आपणही केली पाहिजे. तेच आपल्याला जनाबाई महाराज अभंगाच्या पहिल्या भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. हे राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, हो राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव. हे भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. वा, जोरदार टाळी एकदा गुणीजन मंडळीसाठी. वा, अभंगाच्या पहिल्या चरणा संत जनाबाई महाराज सांगतात, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. 2 साधना सांगितल्या, 2 देवानी केलेल्या. कोणकोणत्या साधना? एक भजन साधना आणि एक पूजन साधना. महाराज प्रस्तावना आपली अशी झाली की या देहामध्ये येऊन माणसाने काय करायला पाहिजे, तर जनाबाई महाराजांनी उत्तर दिलं, देवाची साधना करायला पाहिजे. ती साधना करत असताना भजन केलं पाहिजे, नाहीतर पूजन केलं पाहिजे. खरंच महाराज भजन करणं एवढं महत्वाचं आहे. महाराज सांगतात, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. म्हणून वारकरी संप्रदायाच्या अनेक संप्रदायापैकी महत्वाची साधना महाराज सांगण्यात आलेली आहे. ती साधना म्हणजे भजन साधना अशा प्रकारे साधण्यात आलेली आहे. म्हणून ऐका ना महाराज, मी बोलतो कशा करताना, आणि ती साधारण व्यक्तीने महाराज केली नाही, ते देवादिदेव महादेव भगवान शंकराने अशा प्रकारे महाराज ही भजनाची साधना त्या ठिकाणी केलेली आहे. मग देवादिदेव महादेव जर महाराज ही भजनाची साधना करू शकतात, मग तुम्ही आम्ही करू शकत नाही का? प्रत्येक जण यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. मग नारी असू द्या, नर असू द्या, लहान असू द्या, मोठे असू द्या, प्रत्येक जण महाराज भजन ही साधना करता येते. किंबहुना प्रत्येकाने भजन साधना ही केली पाहिजे. का केली पाहिजे? वारकरी संप्रदायाची मूळ साधना जर पकडली महाराज भजन,
तर मग आपण जर वारकरी संप्रदायामध्ये असो तर आपणही काय केलं पाहिजे, भजन ही साधना केली पाहिजे. पण तुम्ही म्हणसाल जय महाराज, वारकरी संप्रदायाची मुख्य साधना भजन साधना आहे असं का म्हणता? याचं कारण आहे महाराज. देवादी देव महादेव, सगळ्यात आद्य देव जर कोण असतील आणि सगळ्यात पुरातन देव जर कोण असतील तर ते म्हणजे महादेव भगवान शंकर आहेत. बरं का, आज ज्या वारकरी संप्रदायाला आपण वारकरी संप्रदाय म्हणतो, याचं नाव पहिले वारकरी संप्रदाय नव्हतं. या संप्रदायाचं पहिलं नाव वैष्णव संप्रदाय होतं. वैष्णव संप्रदायानंतर या संप्रदायाचं नाव भागवत संप्रदाय झालं आणि भागवत संप्रदायानंतर या संप्रदायाचं नाव आता वारकरी संप्रदाय झालं. मग सगळ्यात अगोदर वैष्णव संप्रदाय. का वैष्णव संप्रदाय? याचं कारण आहे, मुळात पहिले वैष्णव जर कोण असतील, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. सगळ्यात पहिले वैष्णव जर कोण असतील तर ते महादेव आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज पहिले कसे काय म्हणता? तुम्ही सगळ्या साधू संतांचं वाङ्मय काढा आणि वाङ्मयामध्ये जिथे जिथे भगवान शंकराचं नाव आलं तिथं तिथं त्यांच्या नावापुढं काय विशेषण लागलं ते तपासा. ओम नमो शिवा आदी, कावडी घेतली खांदी, आदी विशेषण आलं. आदी आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, आदी असं विशेषण आलं. ऐका 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 ऐका. किंवा ज्ञानेश्वरीची पहिली ओवी ओम नमोजी आद्या, काय विशेषण आलं? आद्य असं विशेषण आलं. म्हणजे याचं कारण आहे, सगळ्यात मुख्य प्रवर्तक जर या वारकरी संप्रदायाचे कोण असतील आणि या वारकरी संप्रदायाचं पहिलं नाव वैष्णव संप्रदाय असेल तर ते पहिले वैष्णव म्हणजे कोण होते? पहिले वैष्णव म्हणजे महाराज आमचे भगवान शंकर होते. आणि नुसते वैष्णव नाही, पहिले वैष्णव भगवान शंकर, पहिले वारकरी भगवान शंकर. महाराज या दोघांमध्ये नातं आहे. कोणाकोणामध्ये? भगवान शंकर आणि प्रभू रामचंद्र या दोघांमध्ये एक नातं आहे. आमचे श्री हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक गोड चिंतन करतात रामकथेमध्ये. दोघांचं नातं सांगत असताना काय काय नातं आहे? 3 नाते आहेत महाराज या दोघात, सखा, स्वामी आणि सेवक. ऐका ऐका. भगवान शंकर प्रभू रामचंद्राचे सखा, स्वामी, सेवक. प्रभू रामचंद्राचे भगवान शंकर सखा, स्वामी, सेवक. मग दोघं जर एकमेकाचे असे असतील मग आपण कशाला हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. मी त्या दिवशी महाराज कथितही बोललो, आपण एक चूक केली. कोणती चूक केली? या देवाला, या महात्म्यांना समाजामध्ये वाटून त्यांचा अपमान केला आणि त्यांना महाराज आपण लहान केलं. जे महात्म्य सगळ्या समाजासाठी झटले त्याच महात्म्यांना महाराज आपण एका समाजासाठी मर्यादित केलं. मग त्यांना छोटं करून आपण त्यांचा अपमान केला नाही का? छत्रपती शिवाजी महाराज आमक्या समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमक्या समाजाचे, महात्मा फुले आमक्या समाजाचे. छोट्या छोट्या समाजामध्ये महात्म्यांना आपण विभागलं. महात्म्यांना नाही, संप्रदायामध्ये महाराज आपण देवांना सुद्धा महाराज विभागलं. एक वाक्य बोलू का? जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. ऐका. मंदिर मस्जिद गुरुद्वारों ने बांट लिया भगवान को, मंदिर मस्जिद गुरुद्वारों ने बांट लिया भगवान को, धरती बाटी समंदर बाटा पर मत बाटो इंसान को, पर मत बाटो इंसान को. ही गोष्ट महाराज ज्या दिवशी लक्षात येईल ना, समाजात गटात तटात खालचा वरचा हा धर्म तो धर्म, हा जो वाद त्या ठिकाणी उफळलेला आहे, हा वाद महाराज त्या ठिकाणी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. मग कशाला भगवान शंकर आणि प्रभू रामचंद्रामध्ये वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न करता का? अरे पहिले वैष्णव आमचे भगवान शंकर आहेत, पहिले वारकरी आमचे भगवान शंकर आहेत. कशावरून? पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला वारीचं निमित्त करून भगवान शंकर पोहोचले. इतका आनंद झाला. पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकराला उचलन कुठं स्थान दिलं? आपल्या मस्तकावर स्थान दिलं. ऐका ऐका. म्हणून शब्द आहे भजे पांडुरंगम. ऐका ऐका, मी बोलतो कशा करताना. लिंग शब्द आलेला आहे. लिंग पांडुरंग अष्टक आहे ना, त्या पांडुरंग अष्टकामध्ये महाराज लिंग अशा प्रकारे शब्द आलाय. आणि तो लिंग शब्द कोणासाठी? तो महाराज भगवान शंकरासाठी अशा प्रकारे त्या ठिकाणी आलेला आहे.
मग महाराज आपण वाद करणारे कोण? म्हणून ऐका 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 ऐका. पहिले वैष्णव भगवान शंकर, पहिले वारकरी भगवान शंकर आणि पहिले भजने भगवान शंकर. मग पहिले भजने जर भगवान शंकर असतील तर म्हणजे त्यांनी कोणतं तरी पहिलं भजन केलं असेल ना, कोणतं तरी. पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान यायला जसं महत्व आहे तसं प्रत्येक पहिल्या गोष्टीला महत्व आहे. मग भगवान शंकरानं भजन केलं पहिलं कोणतं? आपण रोज म्हणतो हरी हरी हरी, मंत्र हा शिवाचा. महाराज भगवान शंकरानं भजन केलं हरीचं. हरीचं हरी हा जो शब्द आहे ना, हा वेदामध्ये आलेला शब्द आहे बरं का. वेदामध्ये आलेला शब्द. कशासाठी? क्षमा याचक. आपल्याकडून एखादी साधना करत असताना चूक होईल हा विचार मनात घेऊन चूक होण्याच्या अगोदरच काय करून टाकायची? क्षमा मागून टाकायची. जसं कीर्तनाला उभं राहिलं की महाराज रामकृष्ण हरी म्हणण्याच्या अगोदर एक स्वर लावतात, हरी. का? क्षमा याचक शब्द आहे महाराज, क्षमा याचक. का? जर पुढे बोलत असताना, भजन करत असताना एखादी चूक, अहो वेद तुम्ही बघा आता आपल्याला तो बारकावा ते ज्ञान नाही म्हणून सांगता येणार नाही. ज्या वेळेस यज्ञामध्ये आहुती टाकल्या जाते किंवा एखादी पूजा केली जाते त्यावेळेस सुद्धा मंत्राच्या उच्चारा अगोदर एक शब्द उच्चारला जातो, हरी हे, आणि मग महाराज पुढे मंत्र उच्चारल्या जातात. का? जर मंत्र उच्चारत असताना माझ्याकडून काही चूक झाली तर देवा मला अगोदरच क्षमा कर. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे तिन्ही मुख्य विशेषण आमचे भगवान शंकर असल्यामुळे, पहिले असल्यामुळे यांनी केलेली साधना सुद्धा महाराज महत्वाची अशा प्रकारे धरल्या जाते. आणि ती साधना आहे महत्वाची म्हणजे भजन. मग तुम्ही म्हणसाल महाराज भजन साधना महत्वाच्या आहेत, मग इतर साधना महत्वाच्या नाहीत का? आहेत. पण जसा एखाद्या पुलाचं काम चालू असलं की काय काढला जातो? डायव्हर्जन रस्ता काढला जातो. बाकीच्या मार्गानं चालत जाणं म्हणजे इतर साधना, पण मुख्य रस्त्याने चालत जाणं म्हणजे भजन साधना. ही मुख्य साधना आहे बरं भजन. ऐका ऐका, ज्ञानेश्वरीमध्ये एक ज्ञानोबारायांनी ओवी टाकली, मुंगी लागोनी ब्रह्मवेरी किंबहुना चराचरी भजनाशी गा दुसरी परीची नाही. भजनाशिवाय दुसरी आपल्या जवळ महाराज इतकी सोपी साधनाच नाही. सगळ्या साधना एकीकडं आणि भजन साधना एकीकडं. आणि सांगू तुम्हाला, ती साधना केल्यावर आपण जीवनमुक्त जरी झालो, ऐका 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 ऐका, तरी महाराज ती साधना त्या साधू संतांनी सोडली नाही. आमच्या तुकाराम महाराजांनी भजनाची साधना केली. साधना केल्यावर तुकाराम महाराज सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले. मग त्यांनी साधना सोडली का? नाही. जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न सांडिती. महाराज ते ज्ञानी पदाला प्राप्त जरी झाले तर देव तीर्थ आणि तिसऱ्या क्रमांकावर सांगितलं भजन सोडत नाही. सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यावर सुद्धा महाराज महिला मंडळी त्यांचं भजन सुटत नाही. का? तुमच्या अजून लक्षातच आलं नाही मला काय बोलायचंय. ऐका ऐका, तुम्ही कीर्तनाला आले बरोबर आहे. कीर्तनाला आल्यावर तुमच्या अंतःकरणात अशी इच्छा आहे की मी कीर्तन ऐकल्यावर मला काहीतरी फळ मिळालं पाहिजे. चुकताय तुम्ही. कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला फळ नाही मिळणार. मग अहो तुम्ही कीर्तनाला आले हेच तुमचं काय आहे? आता तुमच्या लक्षात आलंय मला काय सांगायचंय. बरं उदाहरण ऐकता का? एका झाडाखाली एक माणूस बसला. बऱ्याच वर्षापासून भगवंताची साधना करू लागला. तेवढ्यात महाराज गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळी घेऊन नारदजी तिथून जाऊ लागले. ओ नारदजी, जय हरी जय हरी जय हरी. कुठं चाललात? म्हणे चाललो वैकुंठामध्ये देवाच्या दर्शनाला. किती तुमचं नशीब, जेव्हा म्हणलं तेव्हा तुम्हाला भगवंताचं दर्शन करता येते. आणि मी किती वर्षापासून या झाडाखाली बसून भगवंताचं नामस्मरण साधना भजन करतोय, अजून मला देव भेटले नाही. नारदजी एक विनंती आहे, देवाच्या दर्शनाला गेल्यावर एक माझा निरोप देसाल का? का? देवाला म्हणाव तुमचा एक साधक एका झाडाखाली बसून साधना करतोय, तुम्ही त्याला कधी दर्शन देणार? नारदजी म्हटली विचारतो. वैकुंठात गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि संभाषण झाल्यावर निघता निघता निरोप आठवला. म्हणे देवा, मृत्यू लोकामध्ये एका झाडाखाली बसून तुमचा भक्त साधना करतोय, त्याचा प्रश्न आहे, तुम्ही त्याला कधी दर्शन देणार? म्हणे नारदजी, माझा भक्त ज्या झाडाखाली बसलेला आहे त्या झाडाला जितके पानं आहेत तितक्या वर्षानंतर मी त्याला दर्शन देणार.
नारदजी विचार करू लागले ते झाड कोणतं होतं. कमीत कमी सागाचं असावं, पानं मोठे असतात, संख्या कमी असते, नाहीतर बदामीचं. पण नारदजी तिथं गेले, त्या व्यक्तीकडे नाही पाहिलं, त्या झाडाकडे पाहिलं आणि डोक्याला हात लावला. ते झाड होतं चिंचेचं. चिंचेचं. नारदजी आले, हो माझा निरोप विचारला. काय म्हणले देव? म्हणे देव काही म्हणू दे, पण तुला साधना करायला हे चिंचेचं झाड भेटलं का रे, बदामीचं, सागाचं? का? अरे देव म्हटले माझा भक्त ज्या झाडाखाली बसून माझी साधना करतोय, त्या झाडाला जितके पानं आहेत तितक्या वर्षानं मी त्याला दर्शन देणार. हे ऐकलं की तो भक्त नाचूच लागला महाराज. नारदजीला वाटलं अरे याच्या डोक्यावर काय परिणाम पडला, काय झालं? वाईट वाटलं, दुःख वाटलं? नाही नारदजी, वाईट नाही वाटलं, दुःख नाही वाटलं, आनंद वाटला. आनंद कशाचा? या झाडाला जितके पानं आहेत तितक्या वर्षांनी मला देव भेटणार, म्हणजे अजून तितक्या वर्ष मला देवाचं भजन करायला मिळणार. या आनंदात मी उड्या मारतोय, या आनंदात मी उड्या मारतोय. म्हणून देवाची साधना करणं आणि साधना करून फळाची अपेक्षा तुम्ही जर करत असाल तर चुकीचं आहे. का? अरे तुम्हाला साधना करायला मिळते, हेच तुमचं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणून साधना करा, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहो ही साधना करून दुसरं फळ मागायची इच्छाच नाही ना. तुम्ही मंडपापर्यंत येताय हेच तुमचं फळ आहे, तुम्ही कथेला येताय हेच तुमचं फळ आहे, तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे हेच तुमचं फळ आहे, तुम्ही पंढरपूरचे वारकरी आहात हेच तुमचं फळ आहे. याच्यापेक्षा महाराज दुसरं पाहिजे काय? आणि मागायची गरजच नाही ना, गरजच नाही. महाराज 3 दिवस झाले एक बाई माणसाला काम सांगू लागली. नवऱ्याला जरा विसरभोळा होता बिचारा, घरी आला. का हो, काल सांगितलेलं काम? अरे विसरूनच गेलो. महाराज बाई तापली. दरवाजा माग झाडू होता, उचलला, नवऱ्याच्या पाठीवरच मारला, मोडूनच गेला झाडू. नवऱ्याला मारलं बायकोनं. महाराज नवरा दुःखी झाला, म्हणे अशा बाई सोबत संसार, याच्यापेक्षा माळावर जाऊन महादेवाचं भजन केलेलं बरं. गेलो महाराज माळावर, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 3 दिवस पाणी नाही, जेवण नाही. भगवान शंकराचं लक्ष गेलं, म्हणे काय माझा भक्त 3 दिवस झाले पाणी नाही, जेवण नाही, फक्त माझं भजन करतोय. महाराज देव झाले न प्रगट दर्शन द्यायला, लगेच लोटांगण. वा महाराज काय माझं भाग्य, देवा तुम्ही मला दर्शन दिलं. म्हणे काही हरकत नाही, मी तुझ्या साधनेवर प्रसन्न झालो, माग काय मागायचं? म्हणे देवा मागायसाठी थोडी तुझं भजन केलं, मागायसाठी थोडी साधना केली, तुझं दर्शन हेच माझं फळ, मला दुसरं काही नको. अरे संसारिक आहेत, बायको आहे, म्हणे काय फायद्याची अशी बायको? अरे माग काहीतरी. म्हणे देवा मी साधारण मनुष्य आहे, मला काय कळणार आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या. भगवान शंकरांना असा हात पुढं केला आणि देवाच्या हातात एक स्टीलची डब्बी आली. तुम्ही म्हणसाल देऊन देऊन महादेवान दिली स्टीलची डब्बी? महिला मंडळी, साधी डब्बी नव्हती ती डब्बी उघडली की तिच्यातून बुटका माणूस यायचा आणि तोंडातून तोळाभर सोनं टाकायचं आणि पुन्हा डब्बीत निघून जायचं. ती डब्बी घेऊन महाराज घरी गेलं. 4 दिवसानं नवरा येताना बायकोनं पाहिला की बायकोची पहिली नजर नवीन आणलेल्या झाडूवर. कुठं खपले होते, झाडू उचलला की खिशात हात घातला आणि स्टीलची डब्बी बायकोच्या हातात ठेवली. म्हणे आणून आणलं काय स्टीलची डब्बी? म्हणे उघडतं. तिनं डब्बी उघडली की तिच्यातून बुटका माणूस निघला आणि तोंडातून तोळाभर सोनं टाकून गेला. हिनं नवऱ्याचे पायच धुतले. अरे आता झाडू पाहू लागली ना, एवढा बदल सोनं पाहून. 1.5 लाख भाव झाला म्हणतात. ऐका महाराज 6 महिन्यात बिल्डिंग, अंगणात गाडी, अंगावर दागिने, भरजारी पैठणी साड्या. शेजारणी विचार करते 6 महिन्या अगोदर हिच्याकडे काहीच नव्हतं आणि 6 महिन्यात एवढी श्रीमंती. गेली तिच्या जवळ. म्हणे एक विचारू का? म्हणे विचार ना. म्हणे 6 महिन्या अगोदर तुझ्याकडं काहीच नव्हतं ग, आणि 6 महिन्यात एवढी श्रीमंती कशी काय? बायाचं ठरलेलं पेटेन वाक्य कोणतं? तुला म्हणून सांगते पण दुसरीला सांगताना एकीला सांगते, पण 10 मिनिटात बातमी सगळ्या गावात कशी होती काही पत्ताच लागत नाही. तुला म्हणून सांगते आणि खोटं नाही सांगत. इतका बारीक आवाज, तोंडातल्या तोंडात बोलणं. बघा तुम्ही या बायाचं बोलताना 2 बाया जर बोलायला बसल्या, मी संशोधनच केलं या गोष्टीवर. माणसानं कितीही कानटव करून ऐकण्याचा प्रयत्न करावा, माणसाला काही पत्ता लागत नाही, काहीच नाही. तुला सांगते माझी सून काही कामच करत नाही. हे बोलणं असं तोंडातल्या तोंडात. ऐका महाराज, तुला म्हणून सांगते, दुसरीला सांगू नको. काय
एक दिवस हे घरी आले, राग मी झाडू मारला, गेले हे पर्वतावर, ओम नमः शिवायचं भजन केलं, देव प्रसन्न झाले, त्यांना स्टीलची डबी दिली, तिच्यातून एक बुटका माणूस येते आणि तोळाभर सोनं टाकून जाते. हिनं हे रामायण ऐकलं आणि घरी नाही गेली, सरळ जनरल स्टोअरच्या दुकानात गेली, 150 रुपयाचा नावा झाडूच घेऊन गेली. महाराज नवरा शेतातून काम करून आला बिचारा, आल्यावर हिनं झाडू हातात घेतला, चला माझ्यासोबत भांडण करा. अगं काय डोक्यावर पडली काय, भांडण करा, एवढा चांगला संसार चाललाय आणि भांडण करा, नाही 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 पाठ दाखवा. दिला महाराज झपका हिनं, जा पर्वतावर म्हणा ओम नमः शिवाय, आणि देव प्रसन्न झाले की त्यांना एक स्टीलची डबी मागा. अगं पण का, जा म्हणतो ना. गेलं महाराज, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, कधी देव येतात आणि कधी नाही झालं. आले भगवान शंकर 3 दिवसानंतर, त्या देवा स्टीलची डबी, दर्शन नाही, फर्शन नाही, काहीच नाही. दिली देवानं स्टीलची डबी, हिनं उघडली की निघला बुटका माणूस, तोंडातून तोळाभर सोनं नाही टाकून गेला, हातात वस्त्राच घेऊन आला आणि याची चप्पीच करून गेला. बापरे, म्हणे हे काय प्रसाद आहे. घेतली महाराज डब्बी, डोक्याला बांधला रुमाल आणि आलं घरी. बायको वाटच पाहू लागली, नवरा दिसला की आरतीचं ताटच काढलं हिनं. थांबा ओवाळू द्या. आणली का स्टीलची डबी, म्हणे आणली. काढली खिशात, दिली तिच्या हातात. ती उघडणार की थांब का, डब्बी उघडू नको. डब्बी उघडली की बिना तिकिटाचं तिरुपती बालाजी. हा, तिकीट काढायचं कामच नाही. अरे बापरे, तिनं पाहिलं तिचं टकलं. म्हणे काही कामाचं नाही. जुन्या काळात महाराज मडक्याच्या उतरंड्या, वरच्या एका छोट्या मडक्यात ती डब्बी तिनं टाकून दिली. ते जानेवारी महिन्यात महिलांचा सण आला, तो मकर संक्रांतीचा. ते सुगडे म्हणून तिनं ते मडके जमा केले, तिच्यात तिनं ते मडकं उचललं जिच्यात ती स्टीलची डब्बी होती. कशात बोर, कशात बिबे, कशात ऊस, कशात गाजर वगैरे वगैरे. तिच्यावर पीस झाकला. गावातल्या सगळ्या बाया जमा झाल्या आणि त्या मडक्याला गोल राऊंड करून बसल्या. महाराज एकीनं घातला ना मडक्यात हातानं काढली ती स्टीलची डब्बी. तिला वाटलं वानालाच आणली काय, कशी आहे उघडून पाहावं म्हणून तिनं उघडली की 5 बायाचं बिना तिकिटाचं तिरुपती बालाजी झालं. 300 रुपये छटा. काय भाव चालू आहे तुमच्याकडं? ऐका, गमतीचा भाग सोडा, पण मी बोलतोय कशा करता. साधना करत असताना काहीतरी मागायसाठी साधना करत असता तरी साधना तुमची चुकीची आहे. तुम्ही साधनेच्या मार्गावर लागले, हे तुम्हाला मिळालेलं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून काय केलं पाहिजे, म्हणून भजन ही साधना म्हणजे फळ रूपानं महाराज आम्हाला प्राप्त झालेली आहे. रोज महाराज पंक्ती चालू आहे. मला वाटते पहिल्याच दिवशी बेस झाला. काय असं म्हणतात, भोजनात नुक्ती आणि भजनात मुक्ती. म्हणून आडानी दुनिया भजन बिना कैसी चलियो, किंवा भाग्यवंता घरी भजन पूजन. कित्येक महाराज प्रमाण आपल्याला देता येतील. कित्येक या विषयावर खोल जाऊन अशा प्रकारे चिंतन मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. पण भगवान शंकरानं एक साधना केली आणि ती साधना म्हणजे भजन आहे. काही महिला, काही पुरुष म्हणतील, महाराज आम्हाला नाही गळा, आम्हाला नाही स्वर, आम्हाला नाही पाठा, आणि तुम्ही म्हणता भजन साधना करा, भजन साधना करा. ऐका, तुकाराम महाराजांचे एक सद्गृहस्थ भक्त, सेवाधारी किंवा त्यांचे सहकारी, त्यांचं नाव होतं महाराज नवाजी माळी. रोज हार करायचे आणि कीर्तनासाठी तुकाराम महाराज उभे राहिले की त्यांच्या गळ्यामध्ये महाराज अशा प्रकारे त्या ठिकाणी हार टाकायचे. एक दिवस नवाजी माळी आले आणि तुकाराम महाराजाला म्हटले, मी कीर्तन करणार. महाराज म्हणले, कर. ऐका, मला तितकं खोलात नाही जायचंय, मला एकच शब्द सांगायचा आहे, जरा लक्ष देऊन ऐका. कशाचीच गरज नाही. का? महाराज अभंगातला शब्द होता चोजवीत. आता तो तुम्हाला कळण्यासाठी मला इथं बोलावा लागतोय. अभंगाचा शब्द होता चोजवीत आणि नवाजी माळीनं बोलला चोदवीत. अर्थ उलट निघला, अर्थ चुकीचा निघला, पण त्याच्या मुखातला अर्थ काय निघला याच्याही पेक्षा त्याच्या अंतकरणातला भाव काय होता, महाराज पांडुरंग परमात्म्यांनी तो जाणला. महाराज ज्यावेळेस नारदजीची भेट झाली, वाल्या कोळ्याला राम नामाचा उपदेश झाला. वाल्या कोळ्यानं सुरुवातीला राम राम नाही म्हणलं, काय म्हटलं? उलट मरा मरा म्हटलं. पण मरा म्हणून सुद्धा तीच फळ प्राप्ती, तीच साधना ज्या राम नावानं महाराज ज्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून तुमचे शब्द काय उच्चारले जातात, तुमचा गळा आहे की नाही, तुमचा पाठा आहे का नाही, तुमचं स्वर आहे का नाही, याच्याही पेक्षा तुमच्या अंतकरणामध्ये जरी तू
मधुर उत्तर नय जरी तुझ मधुर उत्तर नाही जरी तुझ मधुर उत्तर नाही जरी तुझ मधुर उत्तर नय जरी तुझ मधुर उत्तर नय जरी तुझ मधुर उत्तर नाही जरी तुझ मधुर उत्तर नाही जरी तुझ मधुर उत्तर निधन सुंदर नाही देवे निधन सुंदर नाही देवे निधन सुंदर नाही देवे निधन सुंदर नाही देवे नाही दयावीन भुकेला विठ्ठल नाही दयावीन भुकेला विठ्ठल नाही दयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण नाही दया विनो भुकेला विठ्ठल येईल तैसा बोला रामकृष्ण येईल तैसा बोल रामकृष्ण येईल तैसा बोल रामकृष्ण वा एकदा कोंडीबा महाराजांसाठी जोरदार टाळ्या. हा, टाळ्या फक्त प्रमाण म्हणलं म्हणून नाही बरं, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. म्हणून सगळ्यांतर्फे महाराजांना लग्नांच्या कोटी कोटी शुभेच्छा, महाराजांना पण आणि ताईंना पण. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आहे का. म्हणून हा, जसं येईल त्या पद्धतीनं महाराज आपण रामकृष्ण हरी म्हटलं तरी काही हरकत नाही. असा महाराज त्या प्रमाणाचा अर्थ अशा प्रकारे आहे. म्हणून मी बोलतो कशा करताना ऐका. भगवान शंकराने ती भजन साधना केली, म्हणून ती भजन साधना प्रत्येकाला करता येते, प्रत्येक वयातल्या व्यक्तीला करता येते. आणि या साधना अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न अशा प्रकारे केला पाहिजे. कित्येक उदाहरणं देता येतील महाराज भजन साधनेच्या फायद्याचे. जसं ज्या वेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन होत असताना महाराज तिच्यातून पहिलं रत्न निघलं ते म्हणजे विष. तुम्ही म्हणसाल महाराज विषाला रत्न कसं काय म्हणतात. रत्न शब्दाची व्याख्या आहे त्या त्या वर्गातली जी प्रथम श्रेणीतला मुद्दा आहे त्याला काय म्हटलं जातं, रत्नच म्हटल्या जातं. ऐका ऐका ऐका. मग विषातलं सगळ्यात खतरनाक विष जे हलाहल नावाचं त्या समुद्र मंथनातून निघलं होतं, म्हणून ते एक क्रमांकाचं भयंकर विष असल्यामुळं त्या विषयाला सुद्धा काय म्हटल्या गेलं, त्या विषयाला सुद्धा महाराज रत्नच म्हटल्या गेलं. आता हे संकट घेणार कोण, कोण संकट घेणार, तर हे संकट घेण्यासाठी म्हणजे जगावर आलेलं संकट जगाची वाचव अशा प्रकारे उपयोजना करून जगाला वाचवण्यासाठी हे संकट स्वतःच्या अंगावर घेणारे आमचे भगवान शंकर आहेत. आणि मग महाराज ते भगवान शंकरांनी विष घेतलं, पण हे विष घेतल्यानंतर त्यांना एक नाव प्राप्त झालं, ते नाव म्हणजे नीलकंठ. ते विष महाराज पोटातही गेलं नाही आणि ते विष महाराज ओठातही नाही राहिलं, ते विष कुठं राहिलं, नीलकंठात, म्हणजे या कंठात राहिलं. आणि विषामुळं माणूस जो काळा निळा पडतो, पण विष फक्त त्या कंठात राहिल्यामुळे भगवान शंकराचा कंठच काय झाला, निळा अशा प्रकारे झाला. आणि या कृतीतून काहीतरी भगवान शंकराला शिकवायचंय बरं का. विष पोटातही ठेवू नका आणि विष ओठातही ठेवू नका. ओठातल्या विषानं समोरचे मरतात आणि पोटातल्या विषानं आपण स्वतः मरतो. म्हणून काही गोष्टी असतात महाराज त्या कुठे ठेवल्या पाहिजे, कंठातच अशा प्रकारे त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजे. असो, पण या गोष्टीचा विचार करत नाहीत महाराज. लोक सोयीचे झाले, सोयीचे झाले म्हणजे कसे, आपल्या जे फायद्याचं आहे ना तेवढंच उचलतात, बाकीचं डिलीट करतात. फायद्याचं ठेवतात फक्त फायद्याचं. मी गजानन महाराजांची चरित्र कथा करतो. कोणाला जर बिडी ओढताना पाहिलं, हो बिडी ओढू नका, तुमचे महाराज तर चिलीम ओढायचे. का हो महाराज चिलीमच ओढायचे, एवढंच पाहिलं का तुम्ही. महाराजांनी उष्ट्या पात्रावळीवरचे भाताची शीतं खाल्ली, गढूळ पाणी पिलं, ज्याला कपडे नाहीत त्याला कपडे दिले, हे नाही का तुमच्या लक्षात आलं. पण माणसं बघा ना किती सोयीचे झाले, सोयीचे. एखादं जर महाराज गांजा पियायला बसलं, ते एक भांग नावाचा विषय आहे महाराज. ते भांग नावाचा विषय तर महादेवाचे गाणे म्हणून ओढल्या जातो.
आणि काय सांगितलं जातं हे देवानं केलं म्हणून. देवानं नाही केलं. देवानं विष पिलं. पियायचं असेल देवाच्या नावाचं तर काय पी तू? विष पी. 4 भांग ओढणारे माणसं गावाच्या एका ओट्यावर बसले. पाटलांनी पाहिलं, म्हणे मूर्खा, गावातला लहान लहान लेकरं तुमच्याकडे पाहून काय शिकतील रे, जा गावाच्या बाहेर. महादेवाचं मंदिर टेकड्यावर. गेले महाराज टेकड्यावर, चौघ भरल्या त्यांनी ते भांग त्या चिलमीत बसले ओढत. चढल्यावर महाराज त्यांना काहीच धुंदी राहिली नाही. एकदा चढलं, जे काही व्यसन असेल ते त्याच्यात महाराज काही त्यांना धुंदी राहत नाही. त्या रंगपंचमीच्या दिवसात दिवसभर महाराज ढेकळात जाऊन 4-5 बॉटल मित्रांनी पिल्या आणि संध्याकाळी 7 वाजता शुद्धीवर आली. 7 वाजता शुद्धीवर आल्यावर पोटात गडगड करू लागलं. एक म्हणे आता काहीतरी खावं लागते म्हणे. सगळे तर पैसे पिण्यात गेले. म्हणे तुझ्या अंगणात बोकड्या पाहिला रे काल? बोकड्या म्हणे माझा नाही, माझ्या बायकोनं आणला म्हणे. कशात? हा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने जे 1,500 रुपये आले ना, ते जमा केले. ते त्याच्यावर नजरही टाकता येत नाही. म्हणजे काय बायकोला विचारून थोडी आणायचा, मुकाट्यात अंधारात जायचं आणि उचलून घेऊन यायचा. महाराज जे गेलं ना हलत डुलत, आणि रात्रीचं जे उचलला बोकड्या आणि आणला त्या माळ रानामध्ये त्या ढेकळा. काय करायचा तो बेत केला, खाल्ला. रात्री तिथंच झोपले आणि सकाळी उठून जोळे चोळत घरी गेले. म्हणे आले का, निघला का दिवस? कसे बसे रात्री हलत डुलत आले. मला वाटलं यसाल झोपसाल, पण हलत डुलत आले आणि अंगलातला कुत्राच उचलून घेऊन पळून गेले. बघा, त्यांनी त्या बोकड्याच्या जागी का महाराज, ते व्यसनच तसं आहे. वर्ल्ड महाराज आणि 4 जण चर्चा करू लागले. म्हणे काय करा, गावात लोक भांग ओढू देत नाही, चिलीम ओढू देत नाही, टेकड्यावर महादेवाच्या मंदिरावर यावं लागतं. म्हणे एक काम करू, काय हे मंदिरच उचलून नेऊ म्हणे गावात. आता मंदिर उचलता येतं गाव, पण चढल्यावर लोक काय करतील काय माहित. आणि यांचे स्लोगन वाक्य बघा कसे असतात. वाक्य, जय भोलेनाथ टेकडी वाले, चिलिंबरी हे ताजा आणि दम लगाने तू भी आजा. देवाला बोलवतात, देवाला. महाराज 4घानं 4 कोपरे पकडले आणि जे ताकद लावू लागले. 4घाच्या महिला मंडळाचं संघटन झालं. तुमचे मालक म्हणे माळावर टेकड्यावर जाताना पाहिले. 4घी गेल्या. महाराज ते प्रकार पाहिला. एकीला अशा राग आला, पायातली चप्पल काढली फेकून मारली की नवऱ्याच्या पाठीवर. ते म्हणे एक वीट पडली, उचल. आता वीट पडली होती का चप्पल पडली होती? ऐका मी बोलतो कशा करताना. म्हणून देवाच्या नावावर पोथी पुराणात सांगितलेल्या कथेच्या माध्यमातून जे आपण सोयीचं घेतो ना, ते घेणं महाराज चुकीचं आहे. म्हणून मुख्य साधना सांगितली महाराज भजन साधना, आणि ती साधना करणं जीवनात क्रमपात अशा प्रकारे त्या ठिकाणी आहे. मूळतः एका साधनेचा विचार केल्यापेक्षा अभंगात जनाबाई महाराजांनी अजून एक दुसरी साधना सांगितलेली आहे. आणि ती दुसरी साधना सांगितलेली आहे, ऐका. भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. जसं भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं भजन करतात, तसंच प्रभू रामचंद्र काय करतात, आमच्या भगवान शंकराचं पूजन करतात. आता जरासं आमचे पुरुष मंडळी या पूजन साधनेकडे दुर्लक्ष करत नाहीत असं मी म्हणत नाही, पण पूजन साधना प्रामुख्यानं कोणाकडे देण्यात आलेली आहे म्हटल्यापेक्षा कोण करतं जास्त, तर तुम्ही महिला मंडळी अशा प्रकारे त्या ठिकाणी करता. पण पूजन करत असताना पूजन कसं केलं पाहिजे, माझा महिला मंडळींना हात जोडून विनंती आहे बरं का. जरासं एक महाराजांचं प्रमाण आहे, पुण्य करता होय पा. आपण पूजा साधना करत असताना पुण्य करतो का पाप करतो याचा विचार करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणसाल जय महाराज असं का बोलताय? शिव महापुराण कथा करत असताना शिव महापुराणामध्ये संहिता आल्यात. जसं भागवतात स्कंद आहेत, रामायणात कांड आहे, तसं शिव महापुराणामध्ये महाराज संहिता आहेत. त्या 7 संहितेपैकी पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. विद्या म्हणजे ज्ञान. कशाचं ज्ञान? शिवपूजनाचं ज्ञान, शिवभक्तीचं ज्ञान. महाराज बेलपत्राचं महत्व, रुद्राक्षाचं महत्व, शिवनैवेद्याचं महत्व, भस्माचं महत्व, या सगळ्या गोष्टी त्या पहिल्या संहितेमध्ये माता माऊल्यांनो त्या शिव महापुराणात देण्यात आलेल्या आहेत. मला सांगायचं काय, महाराज भगवान शंकराचं किंवा इतर कुठेही तुम्ही पूजन करता, करू नका असं मी म्हणत नाही. तसं पाहिलं तर भगवान शंकर सध्या ट्रेंडिंग मध्ये आलेले आहेत. ते प्रदीप महाराज मिश्रा नाही का, प्रदीप महाराज मिश्रावर भगवान शंकर प्रसन्न नाही झाले, मग प्रदीप महाराज मिश्राच भगवान शंकरावर प्रसन्न झाले.
महाराज एवढ्या दिवस आडगळीत पडलेले महादेवाचे मंदिर, आता महाराज शेवाळ आलं हो, शेवाळ महादेवाच्या मंदिरात. 4 बाया 4 कोपऱ्यात मांड्या घालून काय महादेवासोबत गप्पा हाणतात त्याचं त्याला माहित. मग तुम्ही म्हणसाल महाराज साधना आणि पूजा आम्ही करू नाही का? नक्की करा, पण कोण काय सांगते याचा विचार करून आपण जी साधना करतोय ती खरंच योग्य मार्गावरची साधना आहे का याचाही विचार करणं फार गरजेचं आहे. ते पशुपत नावाचं काहीतरी एक व्रत निघलं बघा. सकाळी उठायचं आणि सूर्योदयाच्या अगोदर महादेवाला 1 लोटा जल म्हणजे पाणी त्या महादेवाच्या पिंडीवर टाकायचं. आमचं देऊळगाव बंडागाव खेडगाव पेनगंगेच्या काठावर आहे आणि नदीच्या काठावर महादेवाचं मंदिर गावाच्या बाहेर. सकाळी 4 वाजता बाई उठली, आंघोळ केली, मोकळे केस सोडून निघली महादेवाच्या मंदिराकडं. डब्बा घेऊन जाणाऱ्या एका मथाऱ्यानं मोकळे केस सोडलेली बाई पाहिली, चक्कर येऊन पडला भतकन. महाराज उचलूनच आणायचं काम पडलं. गंमत सोडा, पण मला सांगायचं काय, तुम्ही साधना करता हे मान्य आहे मला, पण ती पूजा करत असताना हळद कुठं लावावी, कुंकू कुठं लावावं, अक्षता कुठं टाकाव्या, फूल कुठं टाकावं, पाणी कुठं टाकावं, हे पण महाराज कळणं तितकंच क्रमप्रात आहे. शिवमहापुराणामध्ये पिंडीचे अनेक प्रकार आहेत, पण त्याच्या प्रकारे पैकी मी 3 प्रकार सांगतो. चलपिंड, आचलपिंड आणि पार्थिव पिंड. चलपिंड कशाला म्हणतात माता माऊल्यांनो? महादेवाची पिंड म्हणजे एकटाही महादेव नाहीत, जे उभा, आता समजण्यासाठी दगड म्हणतो, जे उभं लिंग म्हणजे जो उभा दगड आहे ते भगवान शंकर, आणि जो पसरट साळुंका आहे, जो पसरड भाग आहे ती म्हणजे कोण आहे? ती म्हणजे आमची पार्वती माता आहे. म्हणून ऐका, हे दोन्ही जिथं एका दगडामध्ये कोरून बनवलेले आहेत, भगवान शंकर आणि पार्वती माता वेगळ्या होत नाहीत, त्याला महाराज आचलपिंड म्हणतात. आणि जिथं भगवान शंकर आणि पार्वती माता वेगळ्या होतात त्याला चलपिंड म्हणतात. 3री पिंड आहे महाराज पार्थिव पिंड. आपण हरतालिकेची पूजा करतो ना, त्या हरतालिकेच्या पूजेसाठी काय करतो महाराज? एक वालुकामयी महादेवाची पिंड करतो. वाळूचीच केली पाहिजे का? मातीची केली की काही वेळानं त्याला भेगा पडतात, आणि भेगा पडल्यावर महाराज तिच्यावर चिरा पडल्यानंतर त्या मूर्तीचं किंवा पिंडीचं पूजन करू नये. म्हणून पिंड ही वालुकामयीच केली पाहिजे, म्हणून त्याला पार्थिव पिंड काही वेळापुरती केल्या जाते, त्याला पार्थिव पिंड म्हणतात. मग गेले तुम्ही मंदिरात, लगेच महाराज कुंकू लावलं वरी उभ्या साळुंकीला, लिंगाला, त्या उभ्या दगडाला म्हणजे भगवान शंकराला. पण तिथं कुंकू लावल्यानंतर तुम्हाला जर हळद लावायची असेल तर हळद वरी लावायची नाही, हळद महाराज खाली पार्वती मातेला लावायची. म्हणून कुठं कुंकू लावायचं, कुठं हळद लावायची. महाराज शेवटच्या दिवशी गावात मिरवणूक निघते का नाही, मिरवणूक ग्रंथाची, मग कथाकार महाराजही असतात. आता प्रत्येक गल्ली बोळीत महाराज दिंडी जात नाही, मग त्या गल्लीतल्या 10-20 बाया ताट घेऊन मुख्य रस्त्यावर येतात. महाराज पाटावर उभा राहिला, आक्रमण. अरे महाराज हिचं डोकं तिच्या डोक्याला, तिचं ताट हिच्या ताटाला. एका गावात धोतरच पेटलं. बरं झालं 1 लोटा जल होतं. ऐका महाराज, कुंकू कपाळाला महाराज हळद, काही बाया साखर पण देतात लावून कपाळाला. त्या रिसोड जवळ करडा नावाचं गाव आहे, मुद्दाम सांगतो मी, ऐका. त्या साखरेच्या जागी एका बाईनं कापुराची वडी ठेवली माझ्या हातात. पण ते बरं झालं खायच्या अगोदर लक्षात आलं, नाही तर मी ती वडी खायची आणि एखाद्या बाईनं असं ओवाळायचं की जय महाराजाची सर्कसच चालू भाग काय. म्हणून ती साधना करत असताना कुठं कुंकू मारा. मंदिर एवढं सुशोभिवान की आता किती 2 लाखाचा कलर दिला मंदिराला, इतका चांगला कलर दिला. माझ्या अजून लक्षात आलं नाही श्रीकांत महाराज, मंदिराला चक्कर मारताना त्या मागच्या भिंतीत देव असतो कोणता? मागच्या भिंतीत तिथं कशाला हळदी कुंकू लावायचं? बरं, हे नंदी तोंडानं खातो का शेपटीनं खातो? कशानं खातो? मग शेपटीवर निवद आणि साखर ठेवायची गरज काय? म्हणजे कुठं काय ठेवायचं? एकच रात्र मी सांगतो ते प्रयोग करा. 1 रात्र साखरेचं पाणी करा आणि अंगाला लावून झोपा. बरं येते का झोप? मुंगळे झोपू देतात का? मग कुठं पण फूल, कुठं पण पाणी, कुठं पण साखर. खरं सांगू का, मी माझ्या मनाचं आणि पोटचं काहीच बोलत नाही. देवाला तुमचं पाणी नको, फळ नको, फूल नको, काहीच नको मी म्हणत नाही. गीतेत भगवंत सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपहृत अश्नान्मी प्रयतात मनः. देवाला तुमचं फळ, पान, फूल, पाणी काहीच नाही पाहिजे. तुम्ही तर म्हणसाल बाई देवाला तर महादेवाला तर बेल पाहिजे, नाही का?
आवड तुला बेलाच्या मग लाखोळ्या करायल्यात बाया आता लाखोळ्या. ऐका ना, त्या श्रावण सोमवारात महाराज ते बेलाचं झाडाचं थरथर 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 कापते. रविवारी फोन संध्याकाळी कुठा शेतात ते धुरावर बेलाचं झाड आहे का धुऱ्यावर, त्याचे पानं आणा बरं. या बायानं आकडे आणले कुठून? 777, 1111, 108 हे आकडे आणले कुठून तुम्ही? ऐका 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 ऐका. आता याला काय पानं तोडण्याची वेळ असतो का महाराज? हे आणते फांद्या तोडून. ऐका, झाडं तोडून देव कोणताच प्रसन्न होत नाही. आणि झाडं तोडायची असते तर तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हटलं नसतं. बेलाचे पानं तोडून महादेवाची पिंड झाकल्यापेक्षा जागा असेल तर मंदिराच्या प्रांगणामध्ये एक बेलाचं झाड लावा, ते वाढवा. तुम्हाला नाही 7 पिढ्यावर भगवान शंकर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे महाराज त्या साधनेची. तसं करा ना, नाही का? या पोरीना तर महाराज त्या हरतालिकेच्या दिवशी शाळेला मधातूनच पळून येतात. सर काय आम्हाला पानं तोडायला जायचं, एकही झाड ठेवत नाही, सगळे झाडं टकले करून टाकतात. काय तर पार्वती मातेनं ती पूजा केली आणि पार्वती मातेला मग भगवान शंकर पती म्हणून मिळाले. ऐका ऐका महाराज, पार्वती मातेनं झाडं नाही तोडले. काय केलं पार्वती मातेनं? गळालेले पानं खाल्ले, साधना केली म्हणून तिचं नाव अपर्णा पडलं. त्याच्यानंतर पाणी पिऊन साधना केली म्हणून तिचं नाव ऐका 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 तिनं महाराज पाणी पिऊन अशा प्रकारे त्या ठिकाणी साधना केली म्हणून तिचं नाव जलप्राशनी पडलं. त्याच्यानंतर तिनं फक्त वायू भक्षण करून साधना केली म्हणून तिचं नाव वायू भक्षिणी पडलं. झाडं तोडून नाही महाराज तिनं धिंगाणा केला. म्हणून त्या साधना करत असताना माता माऊल्यांनो, इतकं चांगलं मंदिर, इतकी चांगली मूर्ती आणि तिथं लिहावं लागतं कृपया मूर्तीला हळदी कुंकू लावू. इतकं निशाणा लावतो का महाराज? बरोबर आपण काही बाया तर टिचकाऱ्याच उडवतात दुरून टिचकून. देवाच्या नाका, देवाच्या डोळ्या, देवाच्या गालावर काय चाललं काय? ऐका ना महाराज, आमच्या गावात खंडोबाचं मंदिर आहे असं 1/2 किलोमीटर शेतात. तिथं माझी भागवत कथा 2 सत्र 10 ते 12 आणि 3 ते 5. सकाळचं सत्र झालं दुपारी जाऊ लागलो. असा पांधीचा रस्ता आहे जर असा. एक बाई आरतीचं ताट घेऊन जाता जाता तिच्या हातातलं ताट पडलं खाली दणक. तिनं ते उचललं ती पुढे गेली निघून. पण मागच्या 100 बायानं रांगच लावली महाराज, देवाला देवाला. अरे पांधीत कुठून देव आणला तुम्ही? का त्या हळदी कुंकू पडलेलं दिसलं ना. अरे म्हणलं चला करसारी तर रस्ता रोको पुन्हा. ऐका, हेंदरी सेंदरी दैवते. प्रत्येक गोष्ट प्रमाणानिशी बोलतोय महाराज मी, म्हणून जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. मला बोलायचं काय म्हणून साधन करताय नक्की करा, भजन करायचंय नक्की करा, पूजन करायचंय नक्की करा. पण पूजन म्हणजे काय हो? तुम्हाला काय वाटते पूजन? हळदी कुंकू व्हायला म्हणजे झालं पूजा? फुल व्हायला म्हणजे झाली पूजा? तुम्हाला महाराजांनी सांगितलेली पूजा सांगतो. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. अरे मुलगा असेल तर आई वडिलाची सेवा कर, सून असेल तर सासू सासऱ्याची सेवा कर. ऐका ऐका मी बोलतो कशा करताना. शिष्य असेल तर गुरुची सेवा कर. याच्यापेक्षा दुसरी कोणती सेवा नाही. साधना करणं म्हणजे काय वाटते हो तुम्हाला? मंदिरात यायचं, नारळ फोडणं म्हणजे झाली का साधना? महाराज त्याला साधना नाहीत म्हणत, त्याला नाहीत म्हणत भक्ती. भक्ती कशाला म्हणतात? ऐका, जरूरी नहीं हर वक्त जुबा पे भगवान का नाम आए, जरूरी नहीं हर वक्त जुबा पे भगवान का नाम आए, वो लम्हा भी भक्ति का होता है जब एक इंसान दूसरे इंसान के काम आए. झाली महाराज भक्ती. बस महाराजांचं प्रमाण सांगतो तुम्हाला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हे जरी केलं तरी तुमची भक्ती आहे. याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काही करण्याची गरज नाही. पण त्या मेंढरासारखं कोणीतरी काही सांगते म्हणून त्याच्याच मागे लागायचं असं करू नका. म्हणून भजन साधना सांगितली, पूजन साधना सांगितली. शेवटी एक उदाहरण पाहून थांबण्याचा प्रयत्न करू. पण एकदा गोड भजन करा. विठोबा रखुमाई जय जय. रखुमाई विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. वाह. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव.
दोन्ही साधना मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, भजन पूजन. पण कोणीतरी यावं आणि काहीतरी सांगावं म्हटल्यावर महाराज खोटं नाही सांगत. महिला मंडळी तुम्ही याचा विचार करा बरं का. पुरुष मंडळीची तक्रार आहे आमच्याकडं. माणसं म्हणतात महाराज बायका आमच्या ऐकत नाहीत पण भागवतकाराचं कसं ऐकतात हो. खोटं नाही सांगत महाराज, हिच्यात मोठेपणा नाही आमचा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जकी. समाजामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करणं हे कथा कीर्तनकाराचं काम आहे, हे त्याचं व्यासपीठ आहे. कोणीतरी यायचं आणि काहीतरी महाराज सांगायचं आणि तुम्ही तीच साधना करायची. देवानं आपल्याला बुद्धी दिली नाही का. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सार काय आसार काय, खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय. महिला मंडळी याचा विचार आपण करायला नको का. येतो कोणी काहीतरी सांगतं म्हणून ती साधना ती पूजा आणि ते कार्य अशा प्रकारे करत राहायचं. ऐका, एका गावात एक साधारण भोळा व्यक्ती होता. जुना काळ होता. कसं तरी त्याचं लग्न झालं. पहिली दिवाळी आली, पत्नी माहेरी गेली आणि माहेरी गेलेल्या पत्नीला महाराज त्याला आणायला जायचं होतं. पण आतापर्यंत कधीच त्यानं प्रवास केला नाही. आणि भोळ्या लोकाचा महाराज हा स्वार्थी समाज, काही ना काही फायदा उचलण्याशिवाय राहत नाही. ती म्हातारी त्याची आई, बाळा पहिल्यांदा गावाला जातोयस तू, पहिल्यांदा प्रवास करतोय, लोक बार खराब आहेत, जरा लपून छपून जाय. आता लपून छपून जाय याला वाटलं आता काळजीनं जाय, पण ते लपून छपूनचा अर्थ तिनं काढला. लपून लपूनच जायचं काय. निघलं महाराज सासरवाडीला रात्रीच्या 12 वाजता. अंगावर घेतलं गोधडं, रस्ता दिला सोडून. याच्या शेतातून त्याच्या शेतात, त्याच्या शेतातून याच्या शेतात. एका शेतकऱ्याचे मक्याचे कणसच चोरीला जाऊ लागले. ते शेतकरी म्हणे हा चोर पकडल्याशिवाय राहायचंच नाही. 10-5 शेतकऱ्यानं संघटन केलं आणि त्या शेतात बसली लपून. हे आला अंगावर गोधड घेऊन. आता लपत कोण येते, चोर. त्या शेतकऱ्याला वाटलं हे चोर आहे काय. महाराज त्याच गोधड्या खाली दाबला असा हल्ला म्हणसाल का नाही. थकले हो सगळे मारू मारू. का मारताय, का मारताय. कंस चोरून नेतो उलट म्हणतो का मारताय. अहो मी चोर नाही हो, मी माझ्या सासरवाडीला चाललोय, अमक्या अमक्या गावचा आहे, माझ्या आईनं सांगितलंय लपून छपून जाय. शेतकऱ्यानं ओळखलं याचा वरचा मधला जरासा रिकामा आहे. अरे वेड्या, असं लपत लपत गेल्यावर कोणी पण तुला चोरच म्हणल ना. मग कसं जाऊ. पहा लोक किती स्वार्थी आहेत, स्वतःचाच फायदा पाहतात. शेतकरी म्हणे चोर येत नाही, मग काय जनावर येत असतील, पाखरं येत असतील. मग त्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी शेतकऱ्याने त्याला काय सांगितलं, म्हणे ओरडत जाय, ओरडत. म्हणजे तुला कोणी चोर म्हणणार नाही, कारण याच्या ओरडण्यानं पाखरं गिखरं पळून जातील. महाराज ऐकलं येणं शेतकऱ्याचं, हुर्र्य हुर्र्य निघलं ओरडत. 4 दिवसापासून जाळं लावलं होतं पारद्यानं. 4 दिवसापासून हरणाचं जोडपं पकडायला. त्या जोडप्यापैकी एक हरण तिच्यात फसलं आणि दुसरं फसणार की आलं महाराज हुर्र्य. आवाज ऐकला आणि फसायच्या अगोदर ते दुसरं हरण गेलं पळून. ते 4-5 पारदी जमा झाले आणि असं मारलं त्याला. तुम्ही म्हणसाल एवढं मारताय, ते मरत कसं नाही. दृष्टांतलातलं मरतच नसते, किती मार खाते ते. ऐका 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 ऐका, का मारताय, का मारताय. अरे 2 दिवस झालं पाणी नाही, जेवण नाही, जोडपं पकडायच्या मागं लागलो, एक फसलं दुसरं फसणार, आला ओरडत. म्हणे त्या शेतकरी दादानं सांगितलं. आणि म्हणे मूर्खा, असं कुठं ओरडायचं असते का, काहीतरी वाक्य म्हणायचं. म्हणे काय म्हणायचं. आता एक हरण फसलं होतं आणि दुसरं फसवायचं होतं. येणं सांगितलं असं म्हणत जाय. कसं, एक फसलं दुसरं कधी फसल. निघलं महाराज, एक फसलं दुसरं कधी फसल, एक फसलं दुसरं कधी फसल. एका राजाचा रथ 4 तासापासून फसला होता चिखलात. एक चाक निघलं होतं, राजाचे पण कपडे भरले होते. दुसरं काढणार हे जाऊन त्या रथाकडे जाऊन त्या राजाच्या तोंडाकडे जाऊन म्हणू लागलं, पाहून एक फसलं दुसरं कधी फसल. राजा म्हणे ते चाक सोडा, याला चिखलात ओढारे अगोदर. मारा, जे धरलं मारलं का नाही. का मारताय, का मारताय. अरे 4 तास झाले, एक चाक काढलं दुसरं काढायचं, तू म्हणतो दुसरं कधी फसल. अहो ते पारधी दादानं सांगितलं. अरे मूर्खा असं नको म्हणू. मग कसं म्हण, एक निघलं दुसरं कधी निघल. म्हणजे एक निघलं होतं दुसरं कधी निघल. निघलं महाराज ओरडत, एक निघलं दुसरं कधी निघल. एक धर्मात्मा राजा मरण पावला होता आणि त्याची अंतयात्रा चालू होती. तेवढ्या दुःखामध्ये जाऊन महाराज तिथं ओरडू लागलं, एक निघलं दुसरं कधी निघल. त्या खांदेकऱ्यांनी ते मडकं ठेवलं खाली आणि हिलाच वळलं आणि जीव मारलं. आमचा एवढा धर्मात्मा राजा मेला आणि तू म्हणतो एक निघलं दुसरं कधी निघल. अहो नाही हो, त्या दुसऱ्या राजाने सांगितलं मला. म्हणे दुःख झालं आम्हाला, जाय ओरडत, दुःख झालं. निघलं, दुःख झालं, दुःख झालं. पुढच्या राज्यातल्या राजाला 12 वर्षानंतर लग्नाचा मुलगा झाला होता.
हत्तीवर बसून साखर पानं वाटप चालू होती आणि तितक्या आनंदात जाऊन हे ओरडू लागलं, दुःख झालं, दुःख झालं. ते म्हणे ती साखर सोडा आणि याची साखर गाळा रे अगोदर, पकडा याला. महाराज जे मारलं म्हणसाल का नाही त्याला, पण आता काही सांगायची गरजच नाही राहिली, त्याची सासरवाडी झाली. आता भाग बदलला की परिस्थिती बदलते, नियम बदलतात नाही का. तिला ते दिवे लावतो ना आपण दिवाळीला, ती दिवा म्हणजे काय त्याला माहितच नव्हतं. ते मेवण्याला म्हणते, का हो हे टिम 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 करणार काय आहे. आता त्याला माहित होतं आपले दाजी किती हुशार आहेत ते म्हणे हे सूर्याचं पिल्लू आहे, पिल्लू म्हणजे सूर्य ही प्रकाश देते आणि दिवा ही प्रकाश देते. म्हणे काय खराब बायको आहे रे आपली, एवढे सूर्याची पिल्लू आहे तिच्या इथं, आपल्या आईला दाखवायला एखादं तर आणा. बरं मागतल्यावर देणार नाही. महाराजांनी डब्बा मागितला, पाणी दिलं सांडून आणि पेटता दिवा उचलून तिच्यात ठेवला आणि गावच्या रस्त्याकडे निघलं. कुठं ठेवावं कुठं ठेवावं, पाटलाची वाळलेल्या गवताची गंजी पाहिली, असा खोपा केला आणि दिला दिवा तिच्यात ठेवून. हे गावात येत नाही की सगळे गावातले लोक तिकडं गेलं मेवण्या संग. म्हणे का हो गवत पेटलं तर पेटलं, पण सूर्याचं पिल्लू ठेवलं म्हणे मी त्याच्यात, ते मेलं तर नसल. आता तिथं कसं मारतील महाराज, ते जावाई होता. पण मला सांगायचं काय, मेंढरासारखं कोणीतरी काहीतरी सांगते म्हणून साधना केल्यापेक्षा त्या साधना किती योग्य आहेत, आपल्या किती फायद्याच्या आहेत, आपल्याला किती समाधान देणाऱ्या आहेत, याचा विचार केला पाहिजे का नाही. पंढरपूरला वारकरी गेले, चंद्रभागे स्नान करायचं विधी आहे. चंद्रभागे स्नान विधी ते हरिकथा. मग आता स्नान करायचं, पण एवढ्या चंद्रभागेच्या पात्रात एकटच. आणि माझी पडशी कोण नेली तर तुम्ही म्हणसाल पंढरपूरला चोर आहेत की काय. वारीच्या वाटेनं महाराज सगळे वारकरी असते तर वारीच्या वाटेनं चोऱ्या झाल्या असत्या का, नाही. त्यानं महाराज पडशी खड्डा करून पुरली आणि वरून अशी वाळू साफ केली, पण इथंच पडशी पुरली हे कसं कळावं. म्हणून ओळखण म्हणून त्यानं महादेवाची पिंड काढली. त्याच्यावर पिंड काढून आंघोळीला जाणार, तेवढ्या 10 बाया आल्या. ते म्हणे बाई नियम आहे इथला काय, आंघोळीला जायच्या अगोदर काय काढावं लागते, महादेवाची पिंड काढावं लागते. त्या एका पिंडीच्या बाजूला 10 पिंडी यायच्या होतात न होतात 50 बायाचा अजून गोळपा आला. काय झालं बाई, चंद्रभागेचं स्नान करण्याच्या अगोदर महादेवाची पिंड काढावं लागते. महाराज ते वारकरी येईपर्यंत 500 पिंडी झाले तिथं. आता कोणती मोडल हे, काहीतरी विचार करा महाराज. कोणता पहिला काळ होता, काय होतं काय नाही. आजही महाराज मला दुःख आणि राग येतो बरं महिला मंडळीचा. आज गंगा स्वच्छ झाली पाहिजे, इंद्रायणी माता स्वच्छ झाली पाहिजे, चंद्रभागा माता स्वच्छ झाली पाहिजे. आणि महाराज दुर्ना दिवे सोडणारी पिसा सोडणाऱ्या नदीत बायाच नाही का. म्हणून स्वच्छता करण्याच्या अगोदर आपण कुठं घाणच करायची नाही, हा विचार जर आपण केला तर कोणत्या मार्गावर काही साधना आमच्या सारख्याची पोट भरले पाहिजे म्हणून आहेत. म्हणून त्याचा विचार करा, शहानिशा करा आणि कोणत्याही साधना करण्याचा प्रयत्न करा. म्हणून कुठेही तुम्हाला अशा प्रकारे त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणून कितीही बोललं या विषयावर तरी महाराज कमीच आहे. जर असं प्रखड बोलल्यासारखं आजचं माझं तुम्हाला विवेचन वाटलं असेल, कारण एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलल्यासारखं एखाद्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी वाटलं असेल, पण कोणाचाच वैयक्तिक अशा प्रकारे अंत करून दुखवण्याचा माझा मानस नव्हता. पण त्या ठिकाणी आपण ती साधना करत असताना चुकीच्या मार्गावर तर जात नाही ना. तो तुमच्या बुद्धीमध्ये जो भेद अशा प्रकारे पडलेला आहे तो स्पष्ट करण्याचा माझा अशा प्रकारे अंतःकरणामधून प्रयत्न होता आणि तोच प्रयत्न मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला. तरुण तरफदार आमचे श्रीकांत महाराज तथा श्री संत गोरोबा काका, त्यांचे वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी, महाराजांसाठी आणि विद्यार्थ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज महाराज गरज आहे या संस्काराची आणि हे संस्कार मिळण्याचं माध्यम सप्ताह वारकरी शिक्षण संस्था अशा माध्यमातून त्या ठिकाणी आहेत. म्हणून त्यांचं सुद्धा महाराज कोटी कोटी धन्यवाद. आमच्या महाराष्ट्रातील गाजलेले सगळे गायनाचार्य टाळकरी मंडळी त्यांचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आमचे चोपदार दादा अशोक महाराज त्यांचे सुद्धा धन्यवाद. मला वाटते वारकरी संत यूट्यूब चॅनल या ठिकाणी आपलं कीर्तन रेकॉर्ड झालेलं आहे. काही काही गोष्टी आता समाजाला आज कीर्तनात बोललेल्या खरंच कळाव्या, हेही महत्वाचं आहे. आणि त्या ऐकत असताना काही टीका टिप्पणीही या बाबतीत त्या ठिकाणी लोक केल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्याचं दुःख किंवा भीती मला नाही. जे सत्य आहे ते बोलायला काही हरकत नाही.
बरं का. म्हणून तो सगळं विवेचन अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला. तथा जमलेली सगळी आमच्या माता श्रोते मंडळी, पुरुष श्रोते मंडळी, तरुण मित्र मंडळी, काही पंचक्रोशीतील असतील, काही पाहुणे मंडळी अशा प्रकारे त्या ठिकाणी आले असतील. म्हणून सगळ्यांचे अशा प्रकारे त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या कार्याला असंच त्या ठिकाणी मोठं करा. आणि ते मोठं सगळ्यांच्या सहकार्यातून अशा प्रकारे त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांचं अशा प्रकारे त्या ठिकाणी सहकार्य लाभते आहे. आमचे विनेकरी बाबा असतील, मंदिरामध्ये सुद्धा एक लहान मुलगा बघा विण्याचा पहारा देतो, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा. बरेच जण आत मला वाटते काहीतरी गोंधळ भांडणं बी करू लागले नाही का. असो, चला, गमती जमती चालतच असतात. पण सगळ्यांनी अशा प्रकारे गोड हे वातावरण तयार केलेलं आहे. भव्य अन्नदान, श्रमदान, ज्ञानदान अशा गोष्टीतून युक्त असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. म्हणून पुनश्च सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि लांब लिली कीर्तन रूपी सेवा मारुती रायाच्या चरणी लीन करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.